ओम काली 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 ओम काली। मंचावर उपस्थित सर्व महानुभाव, पत्रकारगण, ऑपरेटर, माझ्यासमोर उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनी, पोलीस प्रशासन, सगळ्यांना माझा हृदयपूर्वक ओम काली, जय श्रीराम। हे मॉनिटर माझ्या तोंडाकडे करा आणि इथं ठेवा, नाही तर समोर ठेवा मॉनिटर। मला काही ऐकू नाही येऊन राहिलं ॲक्च्युली, त्याचा साऊंड खोला, कारण की मी जोराने नाही बोलू शकणार। ओम काली ओम काली म्हणा एकदा, ओम काली ओम काली ओम काली ओम काली ओम काली ओम काली ओम काली। मोठ्या प्रेमानं ओम काली ओम काली ओम काली ओम काली। बस झालं। सृष्टौ या सर्गरूपा जगदवन विधौ पालनीया जरौद्रे संहारे चापि यस्य जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ते मध्यमाथो ददनु भगवती वैखरी वर्णरूप सस्मद्वाजं प्रसन्ना विधि हरिगिरिशाराधिता अलङ्करोतु। ओम ह्रीं श्रीं क्रीं राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी कालिका सर्वभूतानाकर्षयाकर्षय सर्वदुष्टराक्षसान् पाशेन बन्ध शूलेन खण्डय खण्डय ह्रीं धूं ज्वलज्वलशूलिनि दुर्गे वरद महिषमर्दिनी विन्ध्यवासिनी पातालवासिनी युद्धप्रिये सिद्धसुरपूजिते नन्दिनी मां रक्ष रक्ष महायोगेश्वरी। ओम फट् स्वाहा। ओम ह्रीं श्रीं क्रीं राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी कालिका भुवनेश्वर्यै नमः। ओम काली। काँग्रेस अँड कंपनीकडे मुसलमानांनी मागणी केली आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आमच्या मागण्या पूर्ण करा। काय मागण्या आहेत? केंद्र सरकार वक्फ बोर्ड विरोधात विधेयक आणून राहिलेलं आहे, त्याच्या सुधारणांसाठी टेक्निकल मुद्दे मन लावून समजून घ्या। आपल्यालाच समजणं याच्यासाठी आवश्यक आहे, कारण की आपण डाळ तांदळाच्या भावात, टमाट्याच्या भावात, तिकिटाच्या भावात, पेट्रोलच्या भावात, सडक्या जातीवादात आपण अटकलेलो आहोत। पण आपण स्वतःचा सत्यानाश करून घेऊन राहिलेलो आहे, खूप मोठा सत्यानाश आपण करून घेऊन राहिलेलो आहे। आपल्या पुढच्या पिढ्या भोगतील, हे डेंजरस। आपणही भोगू, आपले लेकरं बाकरही भोगणार। त्याच्यापेक्षा आता जर सावधान झालं तर आपण स्वर्णयुगात प्रवेश करू शकतो। सोन्यानं मढल्या जाईल आपली भारतभूमी, इतका श्रीमंत होईल देश की जगद्गुरु बनील, चक्रवर्ती सम्राट होईल, पूर्ण जगावर भारत मातेचं राज्य होईल। सोन्याची चिडिया म्हणत होतो आपण देशाला, ते पुन्हा वापस होईल, त्याच्यापेक्षा अद्भुत वैभव भारतात येईल जर आता आपण सावधान झालो तर। हा हिंदुस्थान आहे, हिंदूंचं स्थान आहे।
आता सध्या माग 25-30 वर्षापूर्वी देशाला गरीब देश म्हणत होते, मग झाला विकसनशील देश. अजूनही विकसनशीलच आहे. विकसित कधी होईल आणि कधी सोन्याची चिडिया बनील, हा कधी अफाट वैभव प्राप्त होईल. एक कंडिशन अशी होती, एक वेळ अशी होती की देशात भिकारी शोधून सापडत नव्हते. आता मंदिर मढवल्या गेले भिकाऱ्या लेखाच्या. जरा मंदिराही सामने भिकाऱ्याच्या रांगा, झोपडपट्ट्यान काय 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 दरिद्रता 18 विश्व दरिद्र देशात जिकडे तिकडे दिसून राहिलेला आहे. याचं एकमात्र कारण आहे हिंदूंची एकी नसणे, उदासीनता असणे राजनीतीच्या बाबतीत. राजनीतीची गोष्ट करण्यासाठी मी प्रसिद्ध आहे. आपले सगळे साधू लोक राजा लोकांना पूजून राहिले. राम राजा होते, राजनीती करत होते. भगवान श्रीकृष्ण राजा होते, राजनीती करत होते. भगवान बुद्ध राजा होते, भगवान महावीर राजा होते. पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी महाराणी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज राजात होते, राजनीती करत होते. हे सगळे महापुरुष ज्यांना आपण पूजून राहिलेलो आहे ते सगळेच्या सगळे राजा होते. राजा लोकांना पूजून राहिलो, राजनीती करणाऱ्यांना पूजून राहिलो, राजनीतीची घृणा करून राहिलो. हिंदू लोक राजनीतीची घृणा करतात. राजनीती फार वाईट वस्तू आहे, राजनीती फार वाईट वस्तू आहे, अशा जप करत राहतात. स्वतःचा सत्यानाश करून घेऊन राहिलो आपण. तर राजनैतिक उपेक्षेचं लक्षण, तर राजनैतिक उपेक्षेचं लक्षण आपल्या समोर प्रकट होऊन राहिलं की आपण वोटिंगला जात नाही. पण वोटिंगला न गेल्यामुळे नुकसान काय होऊन राहिलं, मुसलमान धार्जिणे राजा लोक सत्तेत बसून राहिले. मुसलमान धार्जिणे राजा लोक सत्तेत बसल्यामुळे ते मुसलमानांच्या हिताचेच कायदे कानून बनवून राहिले. तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवून ठेवलेलं आहे ते जसंच्या तसं सुरक्षित आहे आणि त्याच्यानुसारच चालून राहिलं सगळं, तर हा आपला भ्रम आहे. त्याच्यात हजारो थिगळ लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यानुसार आपापल्या पद्धतीनं शासन केलं जाऊन राहिलेलं आहे. आणि त्याच्यात मुसलमानांचं फार पोषण केल्या चाललं, तोषण केल्या चाललं, पोषण केल्या चाललं. तुष्टी म्हणजे संतुष्ट करणे, खुश करणे, प्रसन्न करणे. तुष्टीकरण ऐकला असेल शब्द तुम्ही. तुष्टीकरण म्हणजे काय, खुश करणे समोरच्याला. मुसलमानांना खुश करण्याचं चालू आहे सगळं काही. का? कारण की ते राजनीतीत हिरिरीनं भाग घेतात, उत्साहानं भाग घेतात. हिंदू लोक 45-50% वर हिंदूंचं वोटिंग नाही आहे. मुसलमानांचं 95% वोटिंग होते. राजनीतीत इंटरेस्ट कोण घेऊन राहिलेला आहे? मुसलमान. ते वोटर बँक आहेत. इस्लामच्या हिताची जो गोष्ट करून राहिला त्याला ते वोटिंग करतात, फतवे काढतात. मौलाना लोक एक तर्फा वोटिंग करण्याचा आदेश करतात. सक्सेस आहेत भाई. सगळेच्या सगळे राजा लोक मुसलमानांच्या समोर शेपट्या हलवतात, मुसलमानांचे तळवे चाटतात. राजा म्हणजे कोण? आमदार खासदार. आमदार खासदार म्हणजे राजा. आता मी जिथं जिथं राजा म्हणेल तिथं आमदार खासदार समजा. या आमदार किती राजा आहेत? 4150 आमदार. 4150 आमदार भारतावर राज्य करून राहिले. याचा काहीच आवाज नाही होऊन राहिला. ओम काली ओम काली. मला समजलं तर पाहिजे मी काय बोलून राहिलो. जीवाचा अकात करून बोलायला लागून राहिला मला. म्हणजे इतका आसानीनं आवाज आला पाहिजे स्वतःचा स्वतःला. या मॉनिटर कशासाठी असते आपल्याला? म्हणून असं काहीतरी करा. अशी जादू करा तुम्ही, जादू. रिवर्ब, डिले, इको बंद मारून टाका. रिवर्ब, इको, डिले सारं बंद आणि हे मॉनिटर सगळं चालू करा. म्हणजे मग समोर काय होईल ते समजून राहिलं. म्हणजे हा असं क्या बात आहे. वा म्हणा ओम काली. असं प्रेमानं म्हणा ओम काली. हा बस एवढंच पुरे. शिट्टी नाही मारली पाहिजे पण ना शिट्टी मारून राहिला. काली
राजनैतिक आपली उपेक्षा, हिंदू लोकांकडून होणारी राजनीतीची उपेक्षा आणि मुसलमानांकडून घेतल्या गेलेली केर राजनीतीची, याच्यानं मुसलमानांचं वर्चस्व जोरदार झालेलं आहे निसंशय. आणि सगळेच्या सगळे राजा लोक मुसलमानांचेच तळवे चाटणार का? काही काही जण आरोप करतील मुसलमानांचेच तळवे चाटून राहिला, मुसलमानांचेच तळवे चाटून राहिला. अरे भाई, मला राजा बनण्याला राहायची इच्छा आहे. समजा मला मी राजनीतीत आहे, पण मी आमदार खासदार आहे, तर मी आता बस झाला आमदार की खासदार की आता मी सोडतो, असं असते का कधीतरी? असं कधीच होत नाही. मसंटीत गौऱ्या स्मशानात गौऱ्या पोचलेल्या असतात, पण राजनीती सोडायची इच्छा नाही होत. आमदार राहते, खासदार राहते, स्मशानात पोचल्या गौऱ्या, पाय लटकले त्या कबरीत. हिंदू लोकांसाठी हे मन नाही आहे म्हणा, पाय लटकले कबरीत. मसंटीत गौऱ्या पोचल्या तरी त्याची राजनीतीत राहण्याची इच्छा आहे. माझी इच्छा आहे राजनीतीत उभं राहिलं, मी आमदार खासदार राहिलोच पाहिजे, मी राहिलोच पाहिजे. तर मी मुसलमानांच्या तळव्यासाठी ना, मी तुमचे तळवे कशाला चाटणार आहे? तुम्ही वोटर बँकच नाही आहे. मी काय म्हणायचं समजून राहिलं का तुम्ही? मी तुमचे तळवे कशाला चाटीन? मी तुम्हाला तुकडे टाकीन. लाडली बहन योजना, अजून कोणतं असते, फुकटात सिलेंडर, फुकटात घर, अशा गोष्टी करीन मी. फुकटात तुम्हाला 50-100 रुपये दिले खुश होसान, अशा गोष्टी करणार. 1000-2000 भेटीन. असे बेरोजगार लोकांना 4000 रुपये देऊ, लाडली बहिणीला 2-3 हजार रुपये देऊ. माझे तुकडे टाकून तुम्हाला संतुष्ट ठेवण्यात येईल. मूलभूत विचारच आपण करू शकत नाही हिंदू लोक. मग त्याच्यात मागे एक योजना होती, संजय गांधी निराधार योजना अशी काहीतरी योजनेचं नाव होतं. त्याच्यात 500 रुपये भेटत होते प्रत्येक व्यक्तीला. तर ते सारे म्हातारे कोतारे काँग्रेसला वोट करायचे. त्यांना विचारायचं कशासाठी वोट करता भाई काँग्रेसला? ते म्हणायचे आम्हाला 500 रुपये भेटतात, दर महिन्याला 500 रुपये. सगळेच पार्ट्या हे धोरण वापरतात. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचे, सगळे त्याच्या मागे जातील. मग त्याच्याकडून काही ओरबडायचं. मेंढरांचा एक कळप होता. पण त्या मेंढरू मालकानं सगळ्या मेंढरांमध्ये जाऊन अनाउन्समेंट केलं की आम्ही तुम्हाला फुकटात ब्लँकेट देऊ. तर सगळे मेंढर नाचवायला लागले, फुकटात ब्लँकेट, फुकटात ब्लँकेट, फुकट. आता मेंढरांनी हा विचार केला नाही, ते ब्लँकेट येणार कुठून आहे? मेंढरांच्या अंगावरचे केस जोडणार आहे ते. तो जेव्हा फुकटात वाटण्याच्या गोष्टी असतात, घर फुकटात वाटू, सिलेंडर फुकटात वाटू, फलाना फुकटात वाटू, ढिकलाना फुकटात वाटू, मेडिकल फॅसिलिटी फुकटात, त्याच्यात लाभ घेणारे जास्तीत जास्त मुसलमान असतात. पण ज्यांची कातडी सोडल्या जाते किंवा ज्यांच्याकडून चुपचाप बिलकुल एकदम आरामात पैसे काढल्या जातात ते कोण आहेत? हिंदू आहेत. हिंदूंची लोकसंख्या किती आहे? भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे. त्याच्यात हिंदू 94 कोटी आहेत. तुम्हाला कोणाला क्रॉस करायचं असलं मला तो नंतर करून घ्या, सध्या मला बोलून घेऊ द्या. मग तुम्ही बोलता 150 कोटी हिंदू आहेत. हिंदू नाही, भारताची लोकसंख्या आहे त्याच्यातले 94 करोड हिंदू आहेत, 100 कोटी नाही आहेत. भंपक गोष्ट आहे. 100 कोटी हिंदू मेले, त्याच्यातले दफनवले. 6 कोटी गेले, गचकले. उरलेले 56 करोड कोण आहेत? मुसलमान आहेत,
ख्रिश्चन आहेत का 56 करोड दिसतात का ख्रिश्चन मुसलमान दिसतात जिकडे पाहाव तिकडे मुसलमान 56 कोटी मुसलमान आहेत 150 कोटी लोकसंख्येतले 56 कोटी मुसलमान 94 करोड हिंदू कोटी म्हणजे कोटी करोड 94 करोड हिंदू आणि आपण मारे गाफील बसलो की आपण 100 कोटी आहोत नसा आहे तसा आहे असंच गफलतीत आहोत आपण उद्या पेपरात पत्रकार न्यूज टाकणार आहेत कालीचरणने फिर जाहीर उगला सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खरं सांगणं म्हणजे तेढ निर्माण करणं म्हणजे साऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही काही करू आम्ही तुम्ही बोलायचं नाही माझ्या नाही राहिल्या जात बा आपल्या मला बी होत सहन ते म्हणतील सहन करा माझ्यान होत नाही रे बा सहन आपण सांगणार काय करतील केस करतील अजून काय करतील लय केस आहेत ना डोक्यावर अजून केस कोणी तर सांगणार पाहिजे कोणी तर सांगावं की नाही सत्य आणि सत्य साधून सांगावं संन्यासानं सांगावं सत्य संन्यास मी काय झक मारण्यासाठी घेतला का झक मारणे मन मारणे म्हणजे झक मारणे मन मारणे म्हणजे मन मारण्यासाठी संन्यास घेतला का हो मन मारण्यासाठीच घेतला संन्यास साऱ्या प्रकारच्या वासना येसना मारून टाकायच्या मनाच्या खरं सांगायचं जगात खरं आचरण करायचं आचरण खरं करायचं आणि खरं सांगायचं म्हणजे संन्यास नाही बा आपल्याला भेव वाटते आपण काही बाहेर सांगत नाही आपल्याच्याने काही होत नाही ते आपण फक्त देवाचं नाव घेऊन मठात जाऊ अशा संन्यासी काय कामाचे रे अरे 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 कलंक आहे ते भगव्यावर माहित आहे का यायनं लाल भगवं हिरवं पिवळं काही घालू नये यायनं पॅन्ट शर्ट घालून हिंडाव गावात पूजून घ्यायची मोठी हौस नमस्कार करा मला नमस्कार मला पूजा पाद्यपूजन घ्यासाठी इतकी मरमर असते साधू लोकांची अरे अरे कधी नाही यायला शाल श्रीफळ दिलं नाही की फुंडकं येते एवढं मोठं आम्हाला शालच नाही दिली श्रीफळच नाही दिलं ना आमच्या पायास नाही लागला काली आणि एवढं संकट जगावर आहे आणि सांगून नाही राहिलं नुसतं जगाकडून पूजून घेऊन राहिलं स्वतःला किती करंट नरकात जाते नाही निसंशय मला जायचं नाही मला नरकात नाही जायचं मला जगदंबेच्या नजरेत चांगलं राहायचं आहे तुमच्या नजरेत बदमाश ठरलोच चालते मी पत्रकाराने तसंही मला गुंडा साबित करेल चांगल्या पत्रकाराने महाराजच लिहितात पण काही काही पत्रकार लिहितात कालीचरण गुंडेने असा वक्तव्य दिया कालीचरणने फिर जाहीर उगला आम्हाला काही म्हणणं नाही बा गुंडा म्हणा की अजून काही म्हणा माझा बेटा व्हावा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा असा जिजाबाईनं नवस केलता हो तेव्हा भले गुंडा म्हणत असतील महाराजांना पण आता तर पूजल्या चालल्या जागोजागी पुतळा जागोजागी हार कोणती सभा सुरू व्हायचं असलं पहिले शिवाजी महाराजांची पूजा प्रथम पूज्य कोण आहे गणपती बाप्पा पण गणपती बाप्पाच्या आधी शिवाजी महाराजांची पूजा होते का खरा विचार केला आणि खरं काम केलं सप्त्या हलवले नाही कोणाच्या सामने ओम काली प्रेमानं म्हणा ओम काली भली हळू म्हणा पण ओम काली खरं सांगायचा धंदा असला पाहिजे संन्यासाचा सांगून नाही राहिले मला एकट्याला तर सांगू द्या बाबा एक पोलीसवाल्या साहेबांना मला म्हटलं तुम्हालाच काय गरज आली ना म्हणे तुम्हालाच काय हौस आली महाराज म्हणे साऱ्या गावात तुम्हीच फोबाडा करून राहिले म्हणे चुपचाप राहा ना जरा म्हटलं हौस मला जास्ती आहे त्याचं काय करता हौस मलाच मा भारी मरसान म्हणे मरसान एखाद्या व्यक्ती सगळ्या ठिकाणी आम्ही स्कॉट पाठवत बसावं का म्हणे
कुठे जायचं तुमचं आमचे कुत्तळले घेऊन हिंडा लागते म्हणे, बॉम्ब स्फोट पाहा लागते, कुठे झोपते खाली जरण बॉम्ब नाही फुटला पाहिजे, मेला बिला तर दंगे होतील लागायचे. म्हटलं आता एवढंही नाही कर सांगा माझ्यासाठी तुम्ही. खाली पोलिसांच्या डोक्याला ताणच होते खाली चरण आला म्हणजे. पण मी कधीच दंगे बिंगे भडकत नाही बा, मा कोणत्याच व्याख्यानानंतर दंगे भंगे व्हायला नाही आहेत. मग कोणत्याच व्याख्यानानंतर मुसलमानही नाही मोर्चे नाही काढले बा, दंगे नाही झाले. टेन्शन येते काय ते मला हा मोठा प्रश्न आहे. काले आपली राजनीतीची उपेक्षा आपल्याला घेऊन डुबणार आहे. आपण पूजून राहिलं सगळ्याच्या सगळे राजा लोक, राम कृष्ण बुद्ध महावीर शिवाजी महाराज, पूजून राहिलो राजा, पण घृणा राजनीतीचीच. आता हे राजा होते आणि राजनीती करत नव्हते का? राजनीतीच करत होते. आता राजनीती शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रजेच्या कल्याणासाठी राजा जी नीती वापरतो तिला राजनीती म्हणतात. प्रजेच्या कल्याणासाठी राजा जी नीती वापरतो तिला राजनीती म्हणतात. राजकर्तव्य. बिना राजाचं कसं होईल जरा कल्पना करा. अराजकता माझी शब्द ऐकला असेल तुम्ही, अराजकता, राजा नसणे. आता जिथं राजा नाही तिथं अराजकता माजते. म्हणजे कोणतेच कायदे कानून नाही. बलिष्ठाति जीवनम संस्कृत मध्ये, मराठीत बळी तो कानपिळी, संस्कृत मध्ये बलिष्ठाति जीवनम, इंग्लिश मध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, तमिळ मध्ये वळी के बाळवू, वलीवर के बाळवू तमिळ. म्हणजे काय? जो ताकदवान आहे त्याच सगळीकडे राज्य, तो सगळ्यांना लूटपाट करीन. सगळ्या माकडीनीत एकटाच बलवान माकड राजा, बाकीच्या सगळ्या माकडाने तोंड पाव, त्याचं लग्नच नाही होणे कोणासंग. त्याला म्हणतात जंगल शासन. जो बलवान आहे जिसकी लाठी उसी की भैंस. मग असं याला म्हणतात अराजकता. कोणी कोणाची बायको लांबवून राहिलं, कोणी कोणाची बोरगी लांबवून राहिलं, कोणी कोणाची प्रॉपर्टी हडपून राहिलं, कोणी कोणाही जमिनीवर कब्जा करून राहिलं, कोणी कोणाच्या घरात घुसून राहिलं. समजा बाउन्सर घुसले 4 जण कोणाच्या घरात, तर काय करणार आहे त्याचं? कोणी राजा नसला तर हे बाउन्सर मग अधिकार करतात. सगळे आहेत ना. राजा असला तर कायदा आणि सुव्यवस्था. कायदा सुव्यवस्था. कायदा म्हणजे काय? कायदे कानून. आणि ते लागू करणे म्हणजे काय? सुव्यवस्था. चांगली व्यवस्था आहे बा, सगळेजण व्यवस्थित हिंडू फिरू शकून राहिले. घराला ताला मारून पिकनिक करायला गेले, घरी येऊन पाहिजे तो 4 बाउन्सर तिथे बसेल. जमते काय असं? पण कायदा सुव्यवस्थेत कोणी हडपाहडपी करणार नाही. कारण की राजा अनुशासन लावण्यासाठी आहे. राजाची गरज काय? अनुशासनासाठी. तुम्ही मंदिरात गेले असताना किंवा अजून कोणा ठिकाणी प्रसाद बिसाद वाटप चालू आहे का, भांडारे बिंडारे होऊन राहिले, पण तिथं व्हॉलेंटियरच नाहीत. सगळ्याला भुका लागल्या. कसे करतात ते गोंधळ? कोणी पातेल्यात तोंड घालून राहिलं, तर पाय घालून राहिलं, डोकं घालून राहिलं, कसंच असते सारं. पण व्हॉलेंटियर असले ते एका रांगेनं चला, इकडून प्रसाद घ्या, तिकडून भंडारा जेवा, सगळ्या व्यवस्था असतात. तर ह्या व्यवस्था करणे आणि याचे नियम लागू करणे हे राजाचं कर्तव्य आहे. त्याला म्हणतात राजकर्तव्य. राजा जर चांगला आहे तर निसंशय प्रजा सुखी होणार. कारण की त्याचे कायदे आणि ते लावणारी पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था, मिलिटरी, ह्या 3 मोठ्या शक्ती राजाच्या हातात आहेत. पोलीस, मिलिटरी, न्याय व्यवस्था, या 3 मोठ्या शक्ती राजाच्या हातात आहे. पण तो राजा त्या शक्तीच्या जोरावर सुव्यवस्था लागू करतो, म्हणून राजाची आवश्यकता आहे. चाणक्य नीतीत सांगितलेलं आहे, राजा जिथं नाही किंवा मेला तिथं थांबू नका.
तिथं कोणी कोणाचं नाही, बलिष्ठाती जीवनम, त्याच्यातला जो बलवान आहे तो बाकीच्यांना लुटणार. म्हणून राजाची आवश्यकता ना. आपण राजनीतीची घृणा करून राहिलो, आपण राजनीतीची घृणा करून राहिलो, लोकशाहीची घृणा करून राहिलो. पण तुम्हाला काय वाटतं, आपण घृणा केली म्हणजे हे सगळं खतम होते का? तो म्हणे चुनावचा बहिष्कार करा. म्हटलं कोणी येईन ना सत्तेत? तो म्हणे नाही, भामटा उभा आहे, चोर उभा आहे, डकैत उभा आहे, बलात्कारी उभा आहे, कोणाला वोट करा. म्हटलं पाकिट मारायला वोट दे ना बाई, पाकिट वाचवलं की झालं. आणि त्याच्यात दरोडेखोर आला तर काय करशील, बलात्कारी आला तर कसं करशील, घरच्या माय बहिणी सुरक्षित राहणार नाही. दरोडेखोर आला तर मुंडकीच तोडते, तो म्हणत नाही कानातली बाली दे तुझी, तो कानच फाडणार होय, तो म्हणणार नाही हातातलं कड दे, हातच तोडणार होय तू. त्याच्यापेक्षा पाकिट मार पुरला ना. नाही म्हणे आपल्याला कोणाला द्यायचं नाही वोट. म्हटलं सारे दरोडेखोर मिळून मग दरोडेखोराला वोट देतील, त्याच्यापेक्षा पाकिट मारा निवडून आणा. पण चांगली एकोपा असेल तुमचा तर तुमच्यातलाच एखादा सज्जन माणूस उभा करून त्याला निवडून आणा. पहिल्या राणीचं पहिलं पोरगच पहिलं राजा होऊ शकत होतं. पहिल्या राणीचं पहिलं पोरग. 10 राण्या आहे, 4 राण्या आहे, 2 राण्या आहे, एकुलती एकच होय, तरी पहिलंच पोरग, पहिल्या राणीचं पहिलं. आता शंभर पोट्टही लेखाचं टॅलेंट आणि पैशाच्या जोरावर राजा बनते. पहिलं राजा बनायचं असतं तर पहिल्या राजाला मारूनच टाका लागते, त्याला उपाय नाही, युद्ध करून मारून टाका त्याला, मग सत्तेत बसा. इतिहास हेच सांगून राहिला. एक राजा दुसऱ्या राजाला मारीन, त्याचं राज्य हस्तगत करीन. आता नाही तसं. आता दर 5 वर्षात चुनाव, कोणी राजा बनू शकते. पण आता लोक निवडून देतात राजा कसा असला पाहिजे. पण आपण हिंदू लोक वोटिंगलाच जात नाही, मग राजा कोण येणार? मुसलमानांचे तळवे चाटणारा. आम्ही वोटिंगला जाणार नाही पण धार्मिक राजा येणार निवडून, असं कसं संभव आहे? म्हणजे आम्ही इथून पाणी फेकतो वर झाला, संभव आहे? वरून पाणी खाली येत असते, खालून जात नसते वर. तुम्ही घरी भजे तळत बससान आणि राजा आपला मनपसंत बसला पाहिजे, सत्य कसं कसं संभव आहे? हिंदू धर्म साम्राज्य पाहिजे का? पाहिजे का? आता हे मोठ्यानं बोला लागेल तुम्हाला. मी जयकारे लावायला लावून राहिलो का? म्हणा जय श्रीराम, भारत माता की जय म्हणा, हे म्हणा ते म्हणा, असं काही तुम्हाला त्रास देऊन राहिलो का? मग तुम्ही प्रश्नोत्तराचे उत्तरही देसान नाही तर कसं होईल सांगा बरं? हिंदू राष्ट्र पाहिजे का? संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा केंद्रीय कानून पाहिजे का? लव जेहाद विरोधी कानून पाहिजे का? लँड जेहाद विरोधी कानून पाहिजे का? सीए, यूसीसी, एनआरसी लागू झालं पाहिजे का? 7 करोड जे रोहिंग्या मुसलमान देशात घुसलेले आहेत त्याला बाहेर फेकलं पाहिजे का? तर हे सगळे कायदे कानून कोण बनवीन? राजा. मग असा राजा तुम्ही सत्तेत कसा बसवसान? स्वतः हिंदू वोट करून. हिंदू लोक वोटिंग करतील तेव्हा कट्टर हिंदूवादी राजा बसेन की नाही? हिंदुत्वासाठी जर वोट करसाल तर तुम्ही जर डाळ तांदळासाठी, टमाट्याचे भाव कमी करायसाठी, तिकीट कमी करायसाठी, काय पेट्रोलसाठी जर वोट करत असाल तर तसे शेंबळे सुंबळेच राजा बसणार आहे, तुम्हाला चॉकलेट देणार आहे. तुम्ही हे ठरवा की तुम्हाला कुत्र पाळायचं आहे की वाघ. तुम्हाला असे जर चॉकलेट फाकलेट देणारे राजा लोक पाहिजे असेल, देशाचं काहीच नाही इकून खातीन ते लेखाचे, तुम्हाला चॉकलेट भेटलं झालं. तुमची कर्जमाफी झाली की झाली, 500 रुपये कर्जमाफी, 1000 रुपये, 5000 रुपये कर्ज माफ, बस. त्याच्याची इकून त्याने देश लेखाच्या काय हरकत आहे? असं जर असलं तर मग मला काही म्हणणं नाही आहे. पण तुम्हाला जर देशाला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल, साम्राज्य लक्ष्मीची प्राप्ती झाली पाहिजे असं वाटत असेल,
श्री जगदंबेचं दिव्य वैभव देशात प्रकट झालं पाहिजे असं वाटत असेल, भारत चक्रवर्ती सम्राट होईल तुमच्या मनात, होईल तुमच्या मनात. ओ फायरे फायरे ओ फायरे ओ बे कसा बरोबर केला, ओ बे कसा खाली आला, इथून मजा वाटून राहिली ते. पण जेव्हा इथे होईन की नाही तेव्हा पैता भुई थोडी होणार. आपल्याला जर हिंदू राष्ट्र पाहिजे ना, आपले 5 लाख मंदिरं मुसलमानांनी जे फोडून टाकले ते वापस पाहिजे, संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून पाहिजे, ते बनवीन कोण कायदे कानून? राजा किती राजा आहेत? 4945. आकडे लक्षात ठेवा. यूपीची राजनीती पूर्ण देशावर असर करते, उत्तर प्रदेशची का? तुझका पोट्टही राजनीतीच्या बद्दल विचार करते तिथं. पण आपले मोठे मोठे आपल्याला काय करायला लागते, आपण 2 टायमाचं खाऊन झोपा. म्हणजे आपण जास्त शमळे आहोत की ते? डिंगरे पोट्टे राजनीतीचा विचार करून राहिले तिथं, पण आपण गाफील झालेलो आहोत. सगळीकडच्या हिंदूची हेच परिस्थिती आहे. मोठी क्रांती पाहिजे, हिंदू वोटर बँकेची क्रांती पाहिजे. आम्ही घरंदाज बाया, आम्ही निघत नाही घरातून वोटिंग फोटिंगसाठी. सिनेमा पण आम्ही घरच्याच होम थिएटरवर पाहतो. असे लोक देशात संरक्षण नाही करू शकत. काही भलत्या ठिकाणी घरंदाजपणा. आम्ही रांगेत लागत नाही, आम्हाला लाज वाटते. हे असे घरंदाजपणाचे ना करंटपणा येऊन राहिला माहिती का? असा घरंदाजपणा काय कामाचा? तुम्ही वोटिंग बूथवर पाहिजे मुसलमानाच्या बाया, ते माणसं लेकरं वाकरं शेमळे सोमळे पोट्टे हातात घेऊन लगे लाईनीत लागेला. कशासाठी? प्लॅन आहे गजवा आहे हिंद नावाचा. त्याला भारताला मुसलमान बनवायचा आहे. आणि भारताला मुसलमान कसं काय बनवलं जाईल? राजनीती काबीज केल्यावरच. राजनीती हाती व्हायल्याशिवाय भारतात मुसलमान बनवता येते का? नाही. 4150 आमदार, 545 लोकसभा खासदार, 250 राज्यसभा खासदार, एकूण 4945 लोक कट्टर मुसलमान बसवायचे आहेत. त्याला त्या मौलाना रशिदीनं टीव्हीवर बोलून दाखवलं. त्यानं बोलून दाखवलं की 20 वर्षानंतर आम्ही राम मंदिर फोडून टाकू. आणि आपण हो नाही यार, पान यार, कसं काय बोलून राहिले यार. बोलायची डेअरिंग याच्यासाठी आहे की ते वोटर बँक आहेत. राजा लोकांना झकणारून त्याचे तळवे चाटा लागणार आहेत. अटी काय टाकल्या पाहता ना. ऑल इंडिया उलेमा बोर्ड नावाचा एक बोर्ड आहे. मुसलमान आहे, सारे मुसलमानाचा. हे नाव बी घेण्याची गरज नाही आहे. मुसलमानांनी अटी टाकल्या. काय अटी टाकल्या? वक्फ बोर्डात जे संशोधन करायचं आहे ते करायचं नाही, तर आम्ही काँग्रेस अँड कंपनीला वोट करू. आणि हे सगळे अटी ते मान्याचा विचार करून राहिले. म्हटलं ते ना आम्ही विचार करू या गोष्टीवर. आम्ही विचार करू, आम्ही मान्य करून घेऊ, असे आश्वासनही आहेत. वक्फ बोर्ड माहित आहे का तुम्हाला? वक्फ बोर्ड माहित आहे का तुम्हाला? हा, मग जास्त सांगायचं गरज नाही. जर नाही माहित त्यानं गुगलवर सर्च करा, युट्यूबवर. मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे काय? भारत पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली तेव्हा इथले काही मुसलमान चालले गेले, त्याच्या जमिनी राहिल्या. ते मुस्लिम वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत. तिकडचे जे इकडे हिंदू आले त्याला दिल्या नाही त्या जमिना. पाकिस्तानातून जे हिंदू आले त्याच्या जमिना मुसलमानांनीच घेतल्या आणि इथल्याही जमिनी मुसलमानांनीच घेतल्या. त्याला म्हणतात मुस्लिम वक्फ बोर्ड. रेल्वे बोर्डापेक्षाही जास्त जमीन आहे या लोकांपाशी. त्याने जर या मैदानावर अधिकार दाखवला तर 2014च्या आधीच्या सरकाराने असे कानून बनवलेले आहे की सुप्रीम कोर्टातही त्याच्या म्हणण्याला विरोध करता येत नाही. या मैदानावर जर वक्फ बोर्डाने अधिकार दाखवला तर सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका दाखल करता येत नाही.
सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही त्याच्यावर काही म्हणायचा. धीरूभाई अंबानीच्या घरावरच दावा ठोकला, संसद भवनावर दावा ठोकला. बाई तिरुचिरापल्लीमध्ये गाव आहे तमिळनाडूत, 7,000 वर्ष जुनं शंकराचं मंदिर आहे. त्या गावाची लोकसंख्या 5,000, एकही मुसलमान नाही. वक्फ बोर्डाने त्या गावासहित त्या मंदिरावर दावा ठोकला की मुसलमानांचा आहे म्हणून. इस्लामाला 1400 वर्ष आधी 7,000 वर्ष जुनं मंदिरावर दावा ठोकला यायना सांगा. पण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करता नाही येते याच्या विरोधात. असा कायदा बनवला. कोणा बनवला? काँग्रेसाईनं बनवला. अजून कोणा बनवला? या वक्फ बोर्डाला 1,000 करोड द्या, 1,000 करोड रुपये अशी डिमांड केलेली आहे काँग्रेसाईपाशी. 10% आरक्षण द्या मुसलमानाला शिक्षणात, नोकरीत, सरकारी नोकरीत. पोलीस भरतीत प्राधान्य द्या मुसलमानाला. मशिदी, कब्रस्तान, मदरसे याईनं ज्या जागा अतिक्रमण केल्या होत्या आणि सरकारनं त्या वापस घेतल्या, त्या वापस द्या म्हणतात. या मस्जिद आईले, कब्रस्तान आईले, अजून मुर्दे गाड्यासाठी. 2012 पासून पुढचे 12 वर्ष ज्या दंगली झाल्या आणि 100% दंगली मुसलमानांकडूनच होतात. त्या 12 वर्षात जितक्याही दंगली झाल्या त्याच्यात जे दंगेखोर धरले गेले ते सारे आतंकवादी मोकाट सोडा अशी डिमांड केली काँग्रेसाईला. प्रत्येक मौलाना जितकेही आहेत त्याला 15,000 रुपये महिना पगार द्या. जितके उमेदवार उभे राहतील निवडणुकीत 50% मुसलमान असले पाहिजे त्याच्यात. रामगिरीजी महाराज, नितेश राणे याला अटक करून जेलात डांबा. RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद याच्यावर बंदी आणा. हे सगळे डिमांड 17 कलम आहेत. काँग्रेस अँड कंपनी जितके त्याचे गठबंधनाचे जितके लोक आहेत त्याच्यासमोर या डिमांड ठेवल्या आणि ते म्हणून राहिले हो हो आम्ही विचार करतो याच्यावर. पण जे विचार करतो म्हणतात ते विचार करतातही, आणि जे विचार करतात ते निर्णय घेतात. आतापर्यंत करत आलेले आहेत. मुस्लिम वक्फ बोर्ड बनवला कोणा? काँग्रेसाईनच बनवला. सुप्रीम कोर्टाच्या बाहेरची मजला यायची हे कोण बनवला कायदा? काँग्रेसाईनच बनवला. घोषणा केल्या, काँग्रेस मुसलमानांची पार्टी आहे. घोषणा. आणि काही भाबडे हिंदूवादी नेता आहेत. आता त्याला भोळे भाबडे होणार की त्याला वाटते मुसलमान त्याला वोट देतील. अरे भगवंत काय खातात काय माहितलं काय. अरे म्हणजे डोकं सुन्न पडते, काय बोलावं समजतच नाही. माहित आहे कशी काय अशा करू शकतात? ते मुसलमानाचे दोनच प्रकारे वोट होतात. एक म्हणजे जो कट्टर मुसलमान आहे त्याला जिंकण्यासाठी वोट होईल, किंवा जो कट्टर हिंदू आहे त्याला हरवण्यासाठी वोट होईल. तिसऱ्या कोणत्या प्रकाराने ते वोट करत नाही. मुसलमान फक्त इस्लामसाठी वोट करते, आणि हिंदू कशासाठी वोट करते? आपल्या जातीचा उभा आहे. टमाट्याचे भाव फार वाढले. टमाटेच भरते का काय म्हटलं का रात्रंदिवस. पेट्रोलचे भाव, बेरोजगारी, रस्ते फार खराब आहेत, अमुक टमुक भलाना ढेकलाना विकास, भंपक गोष्ट, भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू.
पण सडक्या जातीवादाचं शेण खाते. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी दलित आहे, मी बनिया आहे, वैश्य आहे, आणि 2378 जाती. आता एक आंदोलन सुरू झालं तर माहिती आहे तुम्हाला, हिंदूंमध्ये फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची. अशी हवा, लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन कायचं माहित आहे का, हे जवतीन कुठीन जातीन कुठी, कोणाला कशाची बोळ खायला केसाची असते की. तसं मला टेन्शन याचं की यायना आता जाव कुठं, येणार सारे येईलच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. काही नाही, काही जाती भातीचे आरक्षणाच्या गोष्टी नाही. हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस. पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा. पहा, जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकीच्या इनं बी तो करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत. जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही. तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जातीसंग माती खायचे हे तुम्ही ठरवा. कारण देखे न जात कोई देखे औकात न, मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात न. तुम्हाला जगदंबेची कृपा पाहिजे की जातीसोबत माती खायची आहे, तुम्ही ठरवायचं. देखे ना जात कोई देखे औकात ना, मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना. करता है सच्चे मन से जो कोई आराधना, करती मंजूर मैया उसकी हर प्रार्थना. माँ मेरी मंगल पे हर एक समाज रखती है, लाज रखती हो मैया लाज रखती माँ, लाज रखती हो मैया लाज रखती. कुलदेवता असो का असं, कुलदेवी जरूर असते. ज्याला कुलदेवी माहित नाही तो दुःखीच असणार आहे. आणि जे धर्मनिष्ठ असतात त्यांच्यावरच कुलदेवीची कृपा होत असते. म्हणून जातीनिष्ठ न होता आपण धर्मनिष्ठ झालं पाहिजे, तरच महालक्ष्मीची कृपा होईल धनसंपत्तीच्या रूपात, महासरस्वतीची कृपा होईल ज्ञानाच्या रूपात, महाकालीची कृपा होईल बलिष्ठता, संघटना, सुंदरतेच्या स्वरूपात. त्रयी महाशक्तीची कृपा संपादन करून घेऊन आपण देशाला सोन्याची चिडिया बनवू, जगद्गुरु बनवू, चक्रवर्ती सम्राट बनवू. पण याच्यासाठी आपल्याला कट्टर हिंदुवादी राजा लोक राजनीतीत बसवणं अत्यंत आवश्यक आहे. 4945 लोक आमदार खासदार, त्याच्यातले 30 जण मुख्यमंत्री असतात, 1 जण प्रधानमंत्री असते. आणि हेच हिंदू हिताचे किंवा हिंदूंच्या नुकसानाचे कायदे कानून बनवत असतात. म्हणून हिरीनं वोटिंगसाठी जा, एक वोट तुमचं एका एका महायज्ञाचं फळ प्रदान करणार राहील. हिंदुत्वासाठी वोट करा, हिंदुत्वासाठी. जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करे. तुमचा होम होईल, यज्ञयाग होईल. मुसलमानांचं स्पष्ट टार्गेट आहे गजवाई हिंदचं, त्याच्याचमुळे ते अलग अलग प्रकारचे जेहाद करून राहिलेले आहेत. पण ते अर्धे सक्सेस आहेत. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान सगळे हिसकले त्यांनी देशातून. केरळ, पश्चिम बंगाल, काश्मीर हिसकण्यात आहेत. इथूनही तेच होणार.
जर आताच तुम्ही सावधान नाही झाले तर जागोजागी पाकिस्तान बनलेला आहे. जितकेही मुसलमान एरिया आहे ते सगळेच्या सगळे पाकिस्तान आहेत. पण पाकिस्तानच्या प्रति निष्ठावान आहेत ते. भारत पाकिस्तान मॅच जेव्हा भारत हरते तेव्हा हे मुसलमान लोक आपापल्या एरियात फटाके फोडतात. निष्ठा त्यांची पाकिस्तानच्या प्रति आहे, भारताप्रती निष्ठा नाही आहे. त्याच्या तोंडातून भारत माता की जय वंदे मातरम कधीच निघत नाही. त्याला भारताचं इस्लामीकरण करण्याचं स्पष्ट टार्गेट आहे. ज्या देशात इस्लामिक शासन नाही त्या देशाला दारुल हरब म्हणतात. जिथं इस्लामिक शासन आहे त्याला म्हणतात दारुल इस्लाम. भारतात इस्लामिक शासन नाही आहे म्हणून हा दारुल हरब आहे. आणि मुसलमानांसाठी दारुल हरब मध्ये शांतीनं राहणं हराम आहे. हे शांतिप्रिय कौम इथं शांतीनं राहू शकत नाही. म्हणून 100% दंगे मुसलमानांकडूनच होतात. 40,000 पोरी रोजच्या लांबवून राहिले हिंदूंच्या. तांत्रिक प्रयोग करतात, जादू टोण्याचे प्रयोग करतात. चांगल्या चांगल्या घरच्या सुंदर सुंदर पोरी शामळ्या पोरावर भाडून कशा राहिलेल्या काय. तांत्रिक प्रयोग केला की तो पोट्टा शामळ पोट्ट कामदेवच दिसते त्याला. जिकडे पहा तिकडे तू दिससी नाही ना. जे लव जेहादच्या काम करून राहिले, लव जेहाद हाणून पाडण्यासाठी डुकराचा दात जवळ ठेवायचा. लेडी कॉन्स्टेबलला सांगायचं त्या पुरीच्या शरीरावरचे सगळे गंडे धागे तावीज जे काही बांधलेलं आहे ते काळा तोळा जाळून टाका. डुकराचा दात पाण्यात घासून पाजला की साऱ्या प्रकारचे इस्लामिक प्रयोग थाळगणे तुटतात आणि तिचं डोकं ठिकाणावर येते. महाराज अंधश्रद्धा फैलवून राहिले. पोलीस केस करा, करा पोलीस केस. सत्य सांगत राहीन मी. भूतगीत काही नसतात. दिसते ना तेव्हा समजते. मग दिसल्यावर समजते. कोणी किती दबंग असो लेखाचा एकट्यात तो मुर्दा घरात जायलाच भेटे. हनुमान चालीसा किती जणाला पाठ आहे कोणा सगळे. अरे बापरे वा या. बरं हनुमान चालीसा वाचलेली आहे असे किती जण आहेत. सगळेच जण आहेत. भूत पिशाच निकट नाही आवे. झक मारायसाठी लिहिले का भूत प्रेत जवळ येणार नाही म्हणून. असतील म्हणूनच लिहिलं की नाही. भूत प्रेत असतात म्हणूनच लिहिलं की नाही. त्याच्यात नसतात काय झक मारायसाठी लिहिलं असतं. सारं असते. आपण सावधान राहायला पाहिजे. भूताईला भ्यायचं काम नाही आहे. जो जगदंबेचं नाव घेऊन राहिल्याच्या पाशी येतही नाही. तसंही म्हटलेलं आहे भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. पण जादूटोण्या केल्या जातात. मग उपाय आहेच आपला डुकराचा दात घोसाळला की सारे भूत गायब. डुकराचं मोठं वावळं मुसलमान आहे माहिती आहे का. हिंदू लोकांचे जादूटोण्याचे प्रयोग काही डुकराच्या दातांना नष्ट होत नाही. त्याच्यासाठी दुसरे प्रयोगच करावे लागतात. आता माझ्यापाशी येऊ नका. माझ्या दुकानात नाही इकल्या जात बरं. ते मॅटर नाही तर महाराज आमचं काम करून द्या. आमचं काम राजनीतीचं हिंदूकरण करणे. जसं मुसलमानाचं स्पष्ट टार्गेट आहे राजनीतीचं इस्लामीकरण करून देशाला इस्लामिक बनवायचं आहे, तसं आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून महाराज टार्गेट जर आपले कंप्लीट करायचे असतील तर आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण लात मारू हवेत लागीन. ते कोणाच्या तोंडावर बसत नाही. आपली प्रत्येक लात टार्गेटच्या तोंडावर बसली पाहिजे तरच आपण युद्ध जिंकू. जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण युद्ध जिंकू शकत नाही. तर काही महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर करून आपण आता घरी जाऊ. हिंदू म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, सनातन म्हणजे काय, भारत माता म्हणजे काय, हे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. हिंदू धर्म सनातन. धर्म म्हणजे काय. सगळे भांडणं कशासाठी आहेत, धर्मासाठी आहेत. जर धर्मधारणा पक्की झाली तर भांडणच खलास होतात.
अध्यात्म विज्ञानम जीवनात धारयते इति धर्म. अध्यात्माचं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. डोक्यात पक्क पक्क बसवून घ्या. अध्यात्माचं सायन्स म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. काही काही जण म्हणतील स्वभाव धर्म, गुणधर्म, कर्तव्य धर्म, या सगळ्या गोष्टींना धर्म भलेही म्हटल्या जात असेल तरी सार्वभौम धर्म या शब्दाचा अर्थ तो नव्हे. इथं धर्म या शब्दाचा अर्थ आहे ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स, परमसत्याच्या प्राप्तीचं सायन्स. माणसाच्या जीवनाचं टार्गेट ईश्वर आहे, परमात्मा आहे. जोपर्यंत आपण ईश्वराचा साक्षात्कार करून घेत नाही, परमसत्याची प्राप्ती करून घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातले दुःख समाप्त होणार नाहीत. सगळ्या दुःखांचा आत्यंतिक नाश झाला पाहिजे आणि अनंत सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी धर्मविज्ञानाची व्यवस्था आहे. हे टार्गेट कंप्लीटच करून देईल धर्म सायन्स, धर्मविज्ञान हे टार्गेट कंप्लीट करून देईल. तो अनंत आनंद कोण? तो अनंत आनंद म्हणजे ईश्वर. त्या ईश्वराच्या साक्षात्काराशिवाय आपण अनंत सुख प्राप्त करून घेऊ शकत नाही, सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. सगळ्या दुःखांतून मुक्त व्हायचं असेल आणि अनंत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ईश्वराला प्राप्त कराच लागणार कोण्या ना कोण्या जन्मात. धर्म म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? जीवनाचं टार्गेट म्हणजे काय लक्षात आलं? टार्गेट आहे परमात्मा, ईश्वर, परमसत्य म्हणा, जे काही म्हणायचं असेल ते म्हणू शकतात. मुक्ती, कैवल्य, अरहत पद, अरिहंत पद, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, भगवंताचा साक्षात्कार, वाटीन ते म्हणा. ॲक्वा म्हणा, जल म्हणा, वॉटर म्हणा, पाणी म्हणा, काही म्हणा, एकच वस्तू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.